गॅस टंचाई विरोधात धुळ्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे रस्त्यावर चूल पेटवून शासनाचा निषेध. नरडाणा MIDCतील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कामगारांची पगारवाढीसाठी निदर्शने. फसवणूक केलेल्या कंपनीने शेतजमिनी परत देण्याची आयने येथील शेतकऱ्यांची मागणी. आणि कामगारांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका, शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेची धुळ्यात बैठक. वाढती महागाई आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या निर्माण झालेल्या कृत्रिम टंचाईच्या निषेधार्थ धुळे शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर चुली पेटवून आणि पकोडे तळून केंद्र सरकारच्या धोरणांचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार पुकारण्यात आलेल्या या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून धुळ्यात हे आंदोलनात्मक पाऊल उचलण्यात आलं. मोदी सरकारच्या काळात सर्वसामान्यांना महागाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून 700-800 रुपये मिळणारा गॅस आज 1200 ते 1500 रुपयांच्या घरात गेला आहे. त्यातच सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने माता भगिनींचे आणि गृहिणींचे मोठे हाल होत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चुली मांडून स्वयंपाक करीत व्यवस्थेचा पंचनामा केला. याप्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आणि देशात महागाई आणि अत्याचाराने हाहाकार माजविला असल्याचा आरोप केला. पूर्वीप्रमाणेच मोबाईल किंवा व्हॉट्सॲपवरून बुकिंग केल्यावर तात्काळ गॅस सिलेंडर घरपोच मिळावे आणि गॅसचे वाढलेले दर त्वरित कमी करावे अशी मागणी आंदोलकांनी केली. प्रशासनाने या रास्त मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास आगामी काळात संपूर्ण राज्यभर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा सज्जड इशाराही देण्यात आला. या आंदोलनात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बापूसाहेब रविकांत वाघ, उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार, जिल्हा संघटक आकाश बागुल, शंकरांना खरात, इक्बाल तेली, चंद्रमणी वाघ, किरण मोरे, दिलीप बोरसे यांच्यासह महिला आघाडीच्या वंदनाताई वागुल, संगीता अहिरे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशा प्रकारे या देशात हाहाकार माजलेला आहे, परंतु देशाचे पंतप्रधान जे आहेत मोदी यांचं कुठेही लक्ष नाही. यासाठी संपूर्ण देशातून फक्त वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं आहे. आणि त्या राज्यव्यापी आंदोलनाला धुळे जिल्ह्यातून आम्ही चुलीवर स्वयंपाक, सिलेंडर नसल्यामुळे इथल्या माता भगिनींचा हाल होत आहे, म्हणून चुलीवर स्वयंपाक करून आम्ही हे आंदोलन साजरं करत आहोत. तरी आमची मागणी अशी आहे की लवकरात लवकर हे सिलेंडर वेळेवर कसं मिळेल, पूर्वी जसं मोबाईलवर लगेच व्हॉट्सअपवर टाकून लगेच मिळायचं, ते लगेच मिळायला पाहिजे. यासाठी लवकरात लवकर सिलेंडर मिळावं ही आमच्या पक्षातर्फे आमची मागणी आहे. या आंदोलनासाठी विशेष म्हणून इथं उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष बापूसाहेब रविकांत वाघ, उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार, तसेच या कार्यक्रमाचे ज्यांनी मोठं सहकार्य मोलाचं हे केलं आहे आमचे शंकरांना खरात, जिल्हा संघटक आकाश भाऊ बागुल, तसेच इक्बाल तेली, किरण मोरे पैलवान, तर दिलीप बोरसे, वंदनाताई, ज्या महत्त्वाच्या आमच्या महिला आहेत ज्यांनी आता इथं चुलीवर सर्व भजी वगैरे काढून आम्हाला सगळ्यांना हे केलं, त्या आमच्या वंदनाताई बागुल, नंतर संगीताताई अहिरे या देखील आहेत. आणि या प्रकारे आम्ही जर लवकरात लवकर सिलेंडर मिळाले नाहीत तर यापुढे हे आंदोलन अजून तीव्र होईल, याची दखल प्रशासनाने घ्यावी असं आम्ही जाहीर करतो. आजकल जो सिलेंडर की कमी हो गई है, जानबूझकर सिलेंडर की कमी बताई जा रही है और इसकी सारी जिम्मेदारी यहाँ के प्राइम मिनिस्टर अपने नरेंद्र मोदी जी की है. जब से नरेंद्र मोदी जी ने ये देश संभाला है तब से हर चीज़ महंगाई बढ़ गई है, हर तरफ लोगों पे अत्याचार हो रहे हैं और महिलाओं पे भी ज़्यादा से ज़्यादा अत्याचार हो रहे हैं. और यहाँ पे हमारे श्रद्धेय बाबा साहेब अम्बेडकर जी ने संपूर्ण महाराष्ट्र में आज जो आंदोलन किया है वो आंदोलन है कि नरेंद्र, हमको हर महीने को किसी भी हालत में यहाँ पे सिलेंडर मिलना चाहिए. गैस सिलेंडर की कीमत आपने बहुत बढ़ा दी है, जो पहले 700-800 रुपये थी आज वो 1200-1500 के ऊपर जा रहा है. और इसीलिए हम ये धिक्कार, ये निषेध करके आज यहाँ पे राज्यव्यापी आंदोलन
हमारे श्रद्धेय बाला साहब अम्बेडकर के नेतृत्व में सारे महाराष्ट्र में कर रहे हैं और आज दुनिया में भी वही आंदोलन बहुत जोर शोर से किया है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले के सामने हमें आज ऐलान करते हैं कि जल्दी से जल्द अगर हमको सिलेंडर हर महीने पहले मिलता था वैसे नहीं मिलेगा तो सारा महाराष्ट्र हमारे श्रद्धेय बाला साहब अम्बेडकर उनके नेतृत्व में यहाँ पे इससे ज्यादा प्रदर्शन होंगे। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. नरडाणा MIDC परिसरातील अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या कंपनीमधील कामगारांनी पगारवाढीसह आपले न्याय्य हक्क आणि मागण्यांसाठी सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने केली. तसेच प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की आम्ही सर्वजण शिंदखेडा तालुक्यातील रहिवासी असून अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या कंपनीत कामाला रुजू आहोत. आमची कामगार संख्या 100 आहे. आम्ही 4 वर्षांपासून या कंपनीच्या कामात सक्रिय आहोत. आम्ही कंपनीचे युनिट हेड HR डिपार्टमेंट यांच्याकडे वारंवार पगारवाढीची मागणी केली. पगारवाढीसाठी आम्हाला असं सांगण्यात येतं की कंपनीमध्ये काम करायचं असेल तर एवढ्या पगारावरच करावं लागेल. ज्यांना पटत असेल त्यांनी थांबा, नाहीतर जॉब सोडा, असं उत्तर देण्यात येतं. आम्हाला कंपनीतल्या कुठल्याही फॅसिलिटी मिळत नाहीत. बोनस मिळत नाही. 26 दिवसाची मजुरी केली तर 30 दिवसाचा पगार मिळत नाही. प्रत्येक कंपनीमध्ये दरवर्षी मार्च एप्रिलमध्ये पगार वाढतो, मात्र आमचा पगार गेल्या 3 ते 4 वर्षांपासून वाढलेला नाही. दिवाळी बोनस मिळाला पाहिजे. 26 दिवस भरले तर 30 दिवसाचा पगार मिळाला पाहिजे. दरवर्षी पगारवाढ झाली पाहिजे. आमच्या या मागण्या 8 दिवसांच्या आत पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही सर्व कामगार तीव्र आंदोलन करू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदनावर समाधान मंगळे, तुषार बोरसे, मयूर बोरसे, हेमंत पाटील, कुणाल बोरसे, दीपक बोरसे, गौरव बोरसे, अनिल भिल, भागवत बोरसे, प्रमोद पवार, हेमंत पाटील, विजय सोनवणे इत्यादी कामगारांच्या सह्या आहेत. नाव सांगा. आम्ही अल्ट्राटेक कंपनीमध्ये, माझं नाव समाधान मंगळे आहे. इथं अल्ट्राटेक कंपनीमध्ये टेक्निशियन म्हणून कामाला आहे मी. नडाणा MIDCमध्ये, वाघोदी MIDCमध्ये अल्ट्राटेक कंपनी आहे. तिच्यामध्ये आमची कलेक्टर ऑफिसकडे आम्ही आलेलो आहे निवेदन देण्यासाठी. आणि तिथं आम्हाला 3 वर्षापासून पगारवाढीपासून वंचित ठेवलेलं आहे. त्यानं आम्हाला बोनस देत ना पगारवाढी करत आम्हाला फक्त आम्हीच दाखवतात हा प्लान पूर्ण करून द्या, तुम्हाला पगारवाढ देऊ, असं कोणताही घटना घडत नाही आहे. आम्हाला 26 दिवस भरतात तर 30 दिवसाचा पेमेंट मिळत नाही. त्यानंतर आम्हाला सरकारचा नियम आहे 290 दिवस भरले तर बोनस मिळायला पाहिजे, तर तो बोनस आम्हाला मिळत नाही. कुठल्याही फॅसिलिटी मिळत नाही. आणि आम्हाला तिथं जर आम्ही वारंवार निवेदन दिलेलं आहे, वारंवार आम्ही सांगितलेलं आहे युनिट हेडला, HR डिपार्टमेंटला, आमच्या सर्व लोकल पोरांची पेमेंट वाढवा, आम्हाला जास्ती पगार द्या. ते आम्हाला म्हणतात तुम्हाला करायचं ते करा, नाही तर कंपनी सोडून द्या, असं त्यांच्याकडे उत्तर येतं. मग आम्हाला कोण वाली नाही. आम्ही जेव्हा कोणाकडे मागण्या करा म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसकडे आलेलो आहोत. आणि आमच्या मागण्या आहेत, आम्हाला बोनस मिळायला पाहिजे. आम्हाला 30 दिवसाचा तो 26 दिवसाचा पेमेंट मिळतो, 30 दिवसाचा मिळायला पाहिजे. विकल्या का असतो. दरवर्षी आम्हाला पगारवाढ झाली पाहिजे. आणि कंपनीमध्ये गुन्हेगाराचं प्रमाण वाढत आहे. कंपनी बाहेरून माणसं आणते आणि त्यांना काम करायला लावते कमी पेमेंटमध्ये, आणि अशी गुन्हेगारी वाटते. आत्ताच मावळीचं प्रकरण आहे, ड्रायव्हरचा सगळं बिहारी लोकांनी त्यांना मारहाण करून त्यांना जीवितहानी केलेली आहे. सकाळ उठून जर आम्हाला मारहाण झाली, आमची जीवितहानी झाली, त्याचा जबाबदार कोण राहणार, याचा बी आम्हाला उत्तर कंपनीकडून मिळालं पाहिजे. कारण सगळं लोकॅलिटी आहे आणि लोकॅलिटीच्या पोरांना शेतकऱ्यांनी सगळं जमिना दिलेल्या आहेत. या सरकारने जमिना दिलेल्या आहेत आणि ते कशा आशेने दिलेल्या आहेत. शेतकऱ्याने आमच्या मुलांना जॉब मिळायला पाहिजे, चांगलं त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. थोड्याशा पेमेंटमुळे आमचा उदरनिर्वाह होत नाही. कारण महागाईच्या काळामध्ये जास्त महागाई झाल्यामुळे 15,000 आणि 12,000मध्ये आमचं पोट भरत नाही. आमचं परिवार कसं वागणार आम्ही, हे सरकारला समजायला पाहिजे. आणि सर्व इथला आमदार असो, खासदार असो, पालकमंत्री असो, सगळ्यांनी आमच्या सपोर्टामध्ये उभे राहा. कारण आम्ही लोकॅलिटी आहेत आणि आमचा जर उदरनिर्वाह होत नसेल तर आम्ही जायचं कुठं. आणि कंपनी आम्हाला असं जर उत्तर दिलं असेल तर आम्ही जायचं कुठं, कोणाकडे मागण्या करायच्या. आमच्या भावना समजून घ्या. जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही तीव्र स्वरूपामध्ये कंपनीच्या पुढे आंदोलन करू. आणि काहीचा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वच अल्ट्राटेक कंपनी जबाबदार राहणार, एवढंच सांगतो. जय महाराष्ट्र, जय कामगार. भाऊ, तुम्ही आमदार आणि पालकमंत्र्यांना भेटलेत का, निवेदन दिलंय का? नाही, त्यांना निवेदन दिलं नाही, पण त्यांच्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. साक्री तालुक्यातील मौजे आयने येथील शेतकऱ्यांनी फसवणूक करणाऱ्या कंपनीकडून शेतजमिनी परत मिळाव्यात
अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली। याविषयी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मौजे आईने तालुका साक्री जिल्हा धुळे येथील गट क्रमांक 35-1-1 अ 35-1-1 ब 35-1-1 क हे अनिताबाई दिनेश विभांडिक व दिनेश विश्वनाथ विभांडिक यांचे उपभोगात व ताब्यात असलेली जुनी शर्तीची शेतजमीन मे वेस्टेज RRB दिल्लीतर्फे देवेंद्र कुमार जनकराज चोपडा यांच्या नावाने 7/12 उतारा आहे। सदर शेतजमीन खरेदी करताना कंपनीतर्फे आश्वासन देण्यात आलं होतं की कंपनीचे काम 3 ते 5 वर्षात पूर्ण करू, जमीनधारकाच्या वारसदारांपैकी एका सदस्याला नोकरी देऊ, खरेदी खत करताना निम्मी रक्कम दिली व जमिनीचा दावा देताना निम्मी रक्कम देणार, तसेच जर आम्ही मुदतीत कंपनीचं काम सुरू न केल्यास आपणास दिलेला मूळ मोबदला परत घेऊन शेतकऱ्याला त्यांची शेतजमीन परत करू, तसेच मूळ शेतकऱ्याला भूमिहीन होऊ देणार नाही। कंपनीच्या या सांगण्यावर विश्वास ठेवून आम्ही खरेदी खत करून दिलं, मात्र कंपनीने आजपर्यंत कोणतेही काम सुरू केले नाही, त्यामुळे निम्मी रक्कमचा मोबदला पण मिळाला नाही। शिवाय अनेक शेतकरी हे भूमिहीन झालेत, त्यापैकीच आम्ही देखील एक आहोत। आम्हाला शेतजमीन उदरनिर्वाहासाठी परत मिळाव्यात, जो मोबदला मिळाला आहे तो आम्ही परत करण्यास तयार आहोत, अशा मागण्या दिनेश विश्वनाथ विभांडिक यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांतर्फे निवेदनातून करण्यात आल्या। यावेळी योगेश गिरासे, मनोज निकम, भारतसिंग गिरासे, कोमल गिरासे, बापू गिरासे, किशोर निकम, भटू बांबरे, बुधा नागमल, इस्माईल पठाण, साहेबराव आखाडे, भटू बांबरे, योगेश गिरासे इत्यादी शेतकरी उपस्थित होते। ग्रामस्थ आहे किंवा तिथले शेतकरी असं सांगतो, पुढं नाव सांगा। नमस्कार, मी दिनेश विभांडिक। आम्ही या ठिकाणी उपस्थित असलेले आयनेचे शेतकरी आहोत। या ठिकाणी 2003 आणि 4 मध्ये साधारणतः 5 पर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनी वेस्टेज RR कंपनीनं पवन ऊर्जा या प्रकल्पाकरता खरेदी केल्यात। त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की तुमच्या जमिनी तुम्ही आम्हाला जर दिल्यात तर तुमच्या एका वारसदाराला या ठिकाणी काम मिळेल आणि तुम्हाला आम्ही भूमिहीन होऊ देणार नाही। परंतु त्यांनी प्रत्यक्ष ताबा घेण्याच्या वेळी निम्मी रक्कम देण्याचं कबूल केलेलं होतं, परंतु काय केलं की अनावधानानं आणि न सांगता खरेदी करण्याचा आमिष देऊन त्यावेळी त्यांनी खरेदी केल्यात। परंतु आता गेल्या 20 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रकल्प त्यांनी केला नाही आहे, जमिनीसुद्धा ताब्यात घेतल्या नाही, त्यामुळे वारसदाराला काम नाही आहे। या ठिकाणी अनेक लोक भूमिहीन होऊन गेलेले आहेत। आता त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरता आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या सर्वांच्या की जे मूळ शेतकरी आहेत त्या जमिनी परत द्याव्यात। त्यांनी दिलेला जो मोबदला आहे आम्ही त्यांना तो देण्यास पूर्ण तयार। त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे याला न्याय मिळावा। आज शासनाचा सुद्धा निर्णय असं झालेला आहे की ज्या ठिकाणी औद्योगिक जमिनी घेतल्या जातात 3 ते 5 वर्षात जर झाल्या नाहीत तर मूळ शेतकऱ्याला परत दिल्या जातात, असं शासनाचा नियम आहे। आम्ही त्या नियमाच्या अनुषंगाने या जमिनी परत मागणी करण्याकरता कलेक्टर साहेबांना होतो, RD साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे। मला जर समजा लवकर न्याय मिळाला तर आम्ही लवकरच या ठिकाणी सहकुटुंब धरणे आंदोलन आहोत, येऊन घ्यावी। पत्रकार यांनी सर्वांनी धन्यवाद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरात शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना यांच्या वतीने आयोजित जिल्हा आढावा बैठकीत कामगारांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। ही बैठक ज्येष्ठ नागरिक भवन येथे उत्साहात पार पडली। बैठकीला राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष संतोष माळवणकर तसेच राज्य समन्वयक प्रमुख नितीन मेहता यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून कामगार संघटनांच्या बळकटीसाठी मार्गदर्शन केलं। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विनायक नेरकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत कामगारांच्या विविध समस्या, त्यांच्या हक्कांचं संरक्षण आणि संघटनेचे अधिक प्रभावीपणे मजबूतीकरण यावर विशेष भर देण्यात आला। तसेच डिजिटल सक्षमीकरण, शासकीय योजनांची माहिती आणि कामगारांपर्यंत पोहोच अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी कामगारांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेत संघटनेला अधिक सक्षम करण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, प्रदेशाध्यक्ष सफाई कामगार सेना संतोष मकवाना, नाना बच्छाव, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जितेंद्र जैन, धुळे जिल्हा प्रमुख विठ्ठल पाटील तसेच महिला जिल्हा प्रमुख किरण चंदू बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते। आज आमचा जो
आढावा बैठक दौरा जो आहे उत्तर महाराष्ट्राचा, तो दौरा ह्याच्यासाठी आहे की गेले अनेक दिवस कामगारांचे बरेचसे प्रश्न धुळे जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत. जसे हॉस्पिटलमधले कर्मचारी असतील किंवा महानगरपालिकेमधले कर्मचारी असतील, अशा अनेक तक्रारी पक्षाकडे येतात आणि त्याच्यावरती कुठंतरी आमच्याच संघटनेमार्फत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, अशाही तक्रारी आल्या. तर त्याचाच आढावा घेण्यासाठी आज आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये हा दौरा काढलेला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.